अध्यक्ष महोदय, जे काय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे. स्मार्ट मीटरच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि शहरीमध्ये आणि विशेषतः ग्रामीणमध्ये प्रचंड मोठा उद्रेक आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये विधिमंडळातल्या अनेक सदस्यांनी आमदारांनी ह्या बाबतीतल्या भावना व्यक्त केल्या होत्या की स्मार्ट मीटर बसवत असतानाची प्रक्रिया आणि जे खाली अधिकारी या विभागाचे खालच्या स्तरावर जे आरेरावी करतात त्या कुटुंबातली जी पुरुष व्यक्ती नसताना सुद्धा जर एखादी शेतकरी कुटुंबातला माणूस हा जर दिवसा शेतात गेला असेल, रानात गेला असेल तर जबरदस्ती घुसायचं, महिला मंडळींना कुटुंबातल्या लहान मुलाबाळांना दमदाटी करायची आणि ते स्मार्ट मीटर बसवण्याचं काम हे खालच्या स्तरावरचे अधिकारी घेतात. मी एक जबाबदार आमदार आणि लोकप्रतिनिधी या नात्याने बावनकुळे साहेब माझा अनुभव सांगतो, हे सिद्ध झालेलं आहे की हे प्रक्रिया करतात, हे अधिकाऱ्यांनी मान्य केले की आम्ही असं करतो, म्हणजे कुटुंबाला माहित नाही, कुटुंबातल्या प्रमुखाला माहित नाही. आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अव्वाच्या सव्वा ही जी बिलं येतात त्याचं म्हणजे काहीच ठाव ठिकाण नाही, त्याचं ताळतंत्र नाही. म्हणजे ज्याचं बिल खरं 10-15 हजार यायला पाहिजे त्याला 60-70 हजार रुपये बिल येतं. हे कशासाठी चाललंय? आम्ही सातत्याने शासनाला सांगतोय की शेतकऱ्यांवर, सर्वसामान्यांवर, गोरगरिबांवर अन्याय होतोय. हा अन्याय कुठेतरी सरकारने रोखला पाहिजे. नुसतं विधिमंडळामध्ये पुस्तकी उत्तरं देऊन काय उपयोग? अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही. ह्याच्या बाबतीत सातत्याने आम्ही भूमिका घेतोय की हे स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवणे नाही. आणि माझी बावनकुळे साहेब, तुम्हाला सर्वसामान्य लोकांची खरंच मनापासून जाण आहे, आम्ही तुमचं ऐकतोय, पण आज त्याचं उत्तर द्या की अंतिम आठवड्यात प्रस्ताव उशीर होतोय. पाटील साहेब. जयंतराव. अध्यक्ष महोदय, चर्चेच्या वेळी आम्ही सांगितलं होतं असंतोष प्रचंड महाराष्ट्रात आहे. स्मार्ट मीटरच्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर नाही, हे प्रीपेड मीटरच आहे. नंतर तुम्ही स्मार्ट मीटरच्या ठिकाणी प्रीपेडचा वापर करून तुम्ही सगळ्यांना आधी पैसे भरायला महाराष्ट्रात लावणार आहे, पुढच्या 2-3 वर्षात कराल. हे म्हणून लोकांचा आधी जे विश्वजित कदम यांनी सांगितलं ते बरोबर आहे. अव्वाच्या सव्वा बिल यायला लागली आणि जिथं 5,000-7,000 बिल यायचं तिथं 20 आणि 25,000 बिल यायला लागली. त्यामुळं अध्यक्ष महोदय विषय रिपिटेशन मुद्दा सांगतो. वारंवार मंत्री महोदय म्हणतात की अधिनियमात बदल केलेला आहे. लोकांचे जे ग्राहक आहेत त्याला न विचारता तुम्ही काय काय करताय याचा काय अंदाज लागत नाही. आणि म्हणून या स्मार्ट मीटरला जनतेचा विरोध आहे. सरकारने स्मार्ट मीटर मान्यतेशिवाय लावणार नाही अशी आम्ही जनतेला महाराष्ट्रात बावनकुळे साहेब आपण द्यावी. मंत्री महोदय प्लीज. अध्यक्ष महोदय, खरं तर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी स्मार्ट मीटर बद्दल काही आक्षेप घेतलेले आहेत आणि साधारणतः महाराष्ट्राच्या जनतेची हीच त्या ठिकाणी बऱ्यापैकी तक्रारी आहे. पण खरं तर आपल्याला हे माहिती आहे नानाभाऊ आणि जयंतराव, हे खातं जे असतं ते काही फार त्यांच्याकडे काही सेल्फ कंट्रोल नसतो. याचं खातं असतं कुणाकडे? तर CERC, सेंट्रल इलेक्ट्रिकल जे रेग्युलेटरी ऐका ना, CEA आणि CERC, MERC यांचे प्रत्येक वेळी बंधनं असतात. MERC तर जे आदेश पारित करतं किंवा CERC आदेश पारित करतं आणि CEA आदेश पारित करतं, त्यावर हे ऊर्जा खातं बऱ्यापैकी नियामक आयोगाचं बंधनं असतात. आता नियामक आयोगाने ठरवलं की, आणि ते केव्हा ठरवलं आहे नाना भाऊ?